Hi. Hi. Last time we have seen, let us think, a bird building nest on a tree, feed upon the fishes in a nearby pond, whether this bird is a part of both, that is tree as well as the pond ecosystem. आणि ते पाहिलं होतं की तो जो बर्ड असते तो दोन्ही इकोसिस्टीमचा पार्ट असते. ओके, इथपर्यंत आपलं झालं होतं. मग आपण त्याच्यामध्ये इकोसिस्टीम कशाला म्हणतात, काय म्हणतात, फूड चेन, फूड वेब, खूप साऱ्या गोष्टी डिस्कस केल्या होत्या. नाव इट इज कम्प्लीट द चार्ट, fill up the blanks, fill up the blank boxes and display the complete chart in a classroom. आता इकोसिस्टीम मध्ये त्यांनी दोन दाखवलेले आहे इकोसिस्टीमचे तर कंपोनंट्स. मग त्यामध्ये पहिला बोलून दिलेला आहे अबायोटिक कंपोनंट्स. अबायोटिक कंपोनंट्स असल्यानंतर इकोसिस्टीमला आपल्याला माहित आहे डेफिनेशन नुसार की कंटिन्युअस इंटरॅक्शन बिटवीन द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. तर मग अबायोटिक कंपोनंट असेल तर त्याच्या बाजूचा नॅचरली बायोटिक कंपोनंट्स होईल आणि मग तिथं बायोटिक कंपोनंट्स लिहायचं. ओके, आणि आता अबायोटिक कंपोनंट्सला मग त्याचे बायफर्केशन दिलेलं आहे. तर वन फॅक्टर दिलेला आहे फिजिकल फॅक्टर. सो द अनदर इज, तिथे पाहिल्यावर खाली प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स दिसतात, त्या फॅक्टरीचे सगळं खाली गेलेलं. आणि मग तिथे इकडे इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस दिसतात, म्हणजे नॅचरली इट इज केमिकल फॅक्टर. आणि तसंही वन फिजिकल फॅक्टर अनदर इज केमिकल फॅक्टर. ओके, तर आता आपण अबायोटिक कंपोनंट्स एकदा पूर्ण भरून घेऊ. तर सर्वात पहिले इकोसिस्टीमचे दोन कंपोनंट्स अबायोटिक, बायोटिक. आणि आता आपण अबायोटिक कंपोनंट्सला पकडला. अबायोटिक कंपोनंट्सचे दोन फॅक्टर, वन इज गिवन दॅट इज फिजिकल फॅक्टर, अनदर इज केमिकल फॅक्टर. ओके, सो इन फिजिकल फॅक्टर ही मेन्शन्स दॅट air, water, vapor, mineral, soil, sunlight, all these are the physical factor. Okay, then chemical factors, it is nutrients and salts. Chemical factor मध्ये लिहा nutrients and salts येतील. काही nutrients आणि salts. आणि मग केमिकल फॅक्टर्स अगेन बायफर्केशन होईल आणि ते इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि नॅचरली रिकामी जागा आहे तिथे ऑर्गॅनिक सबस्टन्स येईल. ओके, आणि ऑर्गॅनिक सबस्टन्सेस आर दीज आर द प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स. ऑल दीज कंटेन्स द कार्बन ॲज अ मेन इन्ग्रेडियंट्स. आणि त्यालाच आपण ज्याच्यामध्ये कार्बन असते त्याला आपण ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणतो. ओके, सो इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसचे ऑपोजिट ऑर्गॅनिक सबस्टन्सेस, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स. आणि मग इनऑर्गॅनिक मध्ये काय येईल, सगळे हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयरन, सोडियम, पोटॅशियम. ऑल दीज आर इन्क्लुडेड अंडर द इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. अशा प्रकारे आपण अबायोटिक कंपोनंट्स भरला. तर बघून घ्या पुन्हा फिजिकल फॅक्टर, बाजूला केमिकल. ओके, फिजिकल मध्ये दिलेले आहे एअर, वॉटर, सॉइल, वेपर, मिनरल, सनलाइट सगळं. इकडे लिहायचं केमिकलच्या खाली न्यूट्रिएंट्स अँड सॉल्ट. ओके, मग न्यूट्रिएंट अँड सॉल्ट्स इज अगेन बायफर्केटेड इनटू टू पार्ट्स, दॅट इज इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि मग रिकाम्या जागेत ऑर्गॅनिक सबस्टन्सेस येईल. आणि मग तिथे इनऑर्गॅनिक मध्ये हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयरन, सोडियम, पोटॅशियम असं दाखवलेले आहे. आणि इकडे इनऑर्गॅनिक मध्ये ऑर्गॅनिक मध्ये प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. सो अबायोटिक कंपोनंट्स पार्ट इज वर. ओके, नाव इट इज बायोटिक कंपोनंट्स. तर तिथं ॲटोट्रॉपिक्स म्हणजे काय, स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे. ॲटोट्रॉपिक्स म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे. आणि मग दुसरी रिकामी जागा दिलेली आहे, इट इज हेटेरोट्रॉपी. Heterotrophic means the organisms which are depends on another for their foods. So these are called as heterotrophic. Okay, heterotrophic मध्ये प्रोड्युसर्स दाखवलेले आहेत. प्रोड्युसर्स सगळ्यांना माहित आहे. प्रोड्युसर्स मध्ये खाली रिकाम्या जागेत काय येईल तर प्लांट्स येईल. काही प्लांट्स येईल.
ओके. आणि मग तिथे सरळ सरळ हेट्रोट्रॉपिक नंतर त्याने डायरेक्ट ॲनिमल्स लिहिलेलं आहे, तर ते ॲनिमल्स चुकीचं आहे. तिथे ॲनिमल्स पाहिजे नाही. तर ॲनिमल्स कुठे पाहिजे, तर खाली पाहिजे. बघू हेट्रोट्रॉपिकचे 2 पार्ट्स आहेत. त्यांनी एक बघून दिलेला आहे डिकम्पोजर्स. हेट्रोट्रॉपिक डिकम्पोजर्स बॅक्टेरिया वगैरे फूडसाठी दुसऱ्यावर डिपेंडंट असतात. आणि 1 पार्ट इज दॅट इज प्रोड्युसर नंतरचा कन्झ्युमर्स. तर तिथे ॲनिमल्स कोडून टाकायचं की जो आपण प्रोड्युसरच्या बाजूच्या प्रकारामध्ये लिहिलेला आहे तिथे त्यांनी ॲनिमल्स इकडे स्क्रॅच लावा, त्याला कोडून टाका आणि तिथे लिहा कन्झ्युमर्स. कारण डिकम्पोजर्स, कन्झ्युमर्स आणि प्रोड्युसर्स ते मग बरोबर एकाच रँकचे होतील. ओके, म्हणून तिथे ॲनिमल्स राहणार नाही, तर ते कन्झ्युमर्स. आय होप यू गॉट दिस. पहिले हेट्रोट्रॉपिकच्या बाजूला हेट्रोट्रॉपिक, हेट्रोट्रॉपिकच्याच खाली ॲनिमल्स लिहिलेले आहेत, त्याला खोडा. तिथे लिहा कन्झ्युमर्स आणि मग डिकम्पोजर्स त्यांनीच लिहून ठेवलेले आहे. कन्झ्युमर्स च मग खाली कन्झ्युमर्स मध्ये कोण कोण येतात, तर तिथे लिहायचं ॲनिमल्स. तिथे लिहायचं ॲनिमल्स. कन्झ्युमर्सच्या खाली ॲनिमल्स आणि मग ॲनिमल्सचं बायफर्केशन केलेलं आहे. प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स, टर्शरी कन्झ्युमर्स. आणि मग त्याचे 3 जे आपण पाहिलेले आहे की कन्झ्युमर्स कोण असतात, तर ॲनिमल्स असतात. त्याच्यामध्ये कोण कोण असतात, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर अँड टर्शरी कन्झ्युमर्स. डिकम्पोजर्स, डिकम्पोजर्सच्या खालच्या खाण्यामध्ये फंगी, बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. फंगी, बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अशा प्रकारे हा पूर्णच्या पूर्ण चार्ट आहे. तर लास्टली बघून घ्या इकोसिस्टीम आणि त्याचे 2 कंपोनंट्स, अबायोटिक, बायोटिक कंपोनंट्स. अबायोटिक मध्ये 2 फॅक्टर्स, फिजिकल फॅक्टर, केमिकल फॅक्टर. फिजिकल फॅक्टर मध्ये दिलेले आहे एअर, वॉटर, वेपर, मिनरल, सॉइल, सनलाइट. आणि आपण भरलेला आहे केमिकल फॅक्टरच्या खाली न्यूट्रिएंट्स अँड सॉल्ट्स. न्यूट्रिएंट अँड सॉल्ट्स यांचं 2 भागामध्ये रूपांतर झालेलं आहे. इट इज इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अँड ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इनऑर्गॅनिक मध्ये त्यांनी दिलेलं आहे हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयरन, सोडियम, पोटॅशियम. आणि इकडे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स. ओके, so all this is from the abiotic components. Now biotic components it is divided into 2. Heterotropic त्यांनी दिलेला आहे, इकडे लिहायचं आहे हेटेरोट्रॉपिक, HETEROTROPIC, हेटेरोट्रॉपिक. ओके, हेटेरोट्रॉपिक मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे प्रोड्युसर्स आणि प्रोड्युसरच्या खालीच एरो दिलेला आहे, जिथे रिकामी जागा आहे तिथे लिहिलं प्लांट्स. ओके, सो हेटेरोट्रॉपिक, प्रोड्युसर, प्लांट्स. तो पूर्णच्या पूर्ण हेटेरोट्रॉपिकचा रकाना पूर्ण कंप्लीट झाला. नाव इट इज हेटेरोट्रॉपिक. हेटेरोट्रॉपिकच्या खाली 2 डबे दिलेले आहेत. एका याच्यात त्यांनी ॲनिमल्स लिहिलेला आहे, त्याला खोडून टाका, तिथे लिहा कन्झ्युमर्स. ओके, बाजूला डिकम्पोजर त्यानेच लिहिलेला आहे. आता कन्झ्युमर्सच्या खाली जो रकाना दिलेला आहे, कन्झ्युमरच्या खाली तिथे ॲनिमल्स लिहायचं. तिथे काय लिहायचं, ॲनिमल्स लिहायचं. ओके, आणि डिकम्पोजरच्या खालच्या रकान्यामध्ये फंगी, बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम. फंगी, बॅक्टेरिया अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम हे खाली येईल कोणाच्या, डिकम्पोजरच्या खाली. ओके, आता ॲनिमल्सच्या खाली 3 दाखवलेले आहेत, त्याच्यामधलं 1 भरलेलं आहे त्याने टर्शरी कन्झ्युमर्स. तर उरलेले 2 भरता येतात प्रायमरी कन्झ्युमर्स आणि सेकंडरी कन्झ्युमर्स. प्रायमरी कन्झ्युमर्सला पहिल्या खाण्यात, सेकंडरीला दुसऱ्या, टर्शरी तिसऱ्या. तर हे पूर्णच्या पूर्ण इकोसिस्टीमचा चार्ट अशा प्रकारचे असतात. ना paddy is cultivated on a large scale in various states of South India. Paddy आपलं धान, तांदूळाचं पीक is cultivated on a large scale in various states of South India. दक्षिण भारतामधल्या खूप साऱ्या राज्यामध्ये पॅडीचं कल्टिवेशन केल्या जाते. Paddy fields are frequently attacked by grasshopper.
त्याच्यावर ग्रास हॉपरचा नेहमी अटॅक होतो. ग्रास हॉपर्स. Similarly, frogs are also present in a large number in the mud of paddy fields. आणि मग frogs कारण पॅडी फील्ड्स मध्ये आपण मड चिखलाचं की त्याला पाणी जास्त पाहिजे असते तर तशा प्रकारचं वातावरण बनवून ठेवलेलं असते तिथे त्याला प्रोव्हाइड केलेलं असते. म्हणून त्या मड मध्ये नॅचरली फ्रॉग्स विल बी देयर. फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर इन द मड ऑफ पॅडी फील्ड्स टू फीड अपॉन ग्रास हॉपर्स. आणि कशासाठी येतात तर ग्रास हॉपरची शिकार करण्यासाठी किंवा ग्रास हॉपर पासून आपलं अन्न मिळवण्यासाठी कोणाला फ्रॉग आलेला आहे. ओके. अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट देअरिन टू फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग्स. आणि मग स्नेकचं फेवरेट फूड आहे फ्रॉग. आता तिथं फ्रॉग आहे. फ्रॉग आलेला आहे ग्रास हॉपरसाठी पण स्नेक्स आलेले आहे की आपलं फेवरेट फूड फ्रॉग्स आहे. म्हणजेच काय झालं पॅडी फील्ड मध्ये मड असेल. ओके. पॅडी फील्ड असल्यामुळे स्वतःला फीड करून घेण्यासाठी ग्रास हॉपर येईल. ग्रास हॉपर साठी फ्रॉग येईल आणि फ्रॉग साठी स्नेक येईल. म्हणजे हे सगळे पूर्ण त्या पॅडी फील्ड मध्ये राहतील. However, if frog population declines all of a sudden, आणि मग जर समजा एकाएकी फ्रॉगचं पॉप्युलेशन ऑल ऑफ अ सडन काय झालं डिक्लाइन झालं कमी झालं. पहिला प्रश्न असेल व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द पॅडी क्रॉप्स. आता सरळ सरळ आहे फ्रॉग कोणाला काय होतं ग्रास हॉपर. ग्रास हॉपर काय करत होतं पॅडी फील्डवर फीड करत होतं. फ्रॉगच नसले तर ग्रास हॉपरचं पॉप्युलेशन वाढेल. ओके. कारण त्यांना खाणारा कोणीच नाही आहे आणि त्यांच्यासाठी फूड अवेलेबल आहे तिथे. ओके. म्हणून मग ग्रास हॉपरचं पर्सेंटेज वाढेल. ग्रास हॉपरचं पर्सेंटेज वाढल्याबरोबर काय होईल तर जी पॅडीचं आहे किंवा राईस आपल्याला कमी प्रमाणात यील्ड मिळेल नॅचरली. आणि मग फ्रॉग नसल्यामुळे तिथे स्नेक पण राहणार नाही. म्हणजे याच्यामधला एक जरी समजा कॉम्पोनंट जर मिस झाला तर कम्प्लीट ती चेनच डिस्टर्ब होऊन जाते आणि मग त्या सिस्टीमचं कोलॅप्स होऊन जाते. तर बघा कन्सिडरिंग दॅट फ्रॉग्स फीड्स अपॉन ग्रासहॉपर इन अ पॅडी फील्ड. ओके. कन्सिडरेशनच आहे की आपण फ्रॉग्स फीड्स ऑन ग्रासहॉपर ग्रासहॉपरवर फ्रॉग्स फीड होऊन राहिलेले आहे आणि ते कुठे आहे पॅडी फील्ड मध्ये. इफ द पॉप्युलेशन ऑफ फ्रॉग डिक्रीजेस सडनली एकाएकी फ्रॉगचं पॉप्युलेशन डिक्रीज झालं then the number of grasshoppers feeding on paddy crops will increase. आणि मग काय होईल की फ्रॉग नसल्यामुळे नक्कीच ग्रासहॉपरचं पॉप्युलेशन इन्क्रीज होऊन जाईल. thus the production of paddy crops will decrease. आणि मग प्रोडक्शन जे असेल पॅडी क्रॉप्स डिक्रीज होऊन जाईल आणि मग अशा प्रकारचा त्याचं कॉन्सिक्वेन्सेस होईल. त्याच्या पुढचं पण सांगून दिलेलं आहे पण आपल्याला त्याने काय म्हटलं होतं की प्रश्नच आपला छोटा होता काय व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप्स. फक्त पॅडी क्रॉप्सवर तर त्याचं प्रोडक्शन कमी होऊन जाईल. देन number of which consumers will decline and which will increase. If the population of frog declines, जर frogचं population decline झालं तर काय म्हणते तो the number of which consumers will decline. कोणता consumers decline होईल and which will increase. आणि कोण वाढेल तर नॅचरल आहे. फ्रॉग कमी झाला तर ग्रासहॉपर वाढेल आणि स्नेकचं प्रमाण कमी होईल कारण फ्रॉगच नसल्यामुळे स्नेकला अन्न मिळणार नाही तिथे. म्हणून if the population of frog declines then the number of primary consumers like grasshopper will increase as the frog that feeds upon grasshopper have reduced in a number. का बरं वाढेल ग्रासहॉपरचा नंबर तर ज्याच्यावर ग्रासहॉपरवर फीड होणारे फ्रॉगच राहिलेले नाही. फ्रॉग खाणार नाही तर ग्रासहॉपरचं पॉप्युलेशन नक्कीच वाढेल कारण ते फ्रॉग तिथे कमी झालेले आहे. Whereas the number of tertiary consumers like snakes will decrease as the frogs on which they feed have decreased in a number. आणि स्नेक्सचा नंबर कमी होईल तर रिझन काय स्नेक्स
फ्रॉगवर फीड होत होते, पण स्नेक्सला आता तिथे फ्रॉगच नाही, तर नॅचरली स्नेक्स विल मूव्ह फ्रॉम देअर, दुसरीकडे गेले असेल किंवा तिथे जर मुजोरी झाला तर मग उपासमारीने मरून जाईल. म्हणून स्नेक्सचा नंबर कमी झालेला असेल, ग्रासहॉपरचा वाढलेला असेल. व्हॉट विल बी ओव्हरऑल इफेक्ट ऑन दॅट इकोसिस्टीम, आणि त्या इकोसिस्टीमवर ओव्हरऑल इफेक्ट काय होईल तर the increasing number of grasshoppers will destroy all the paddy crops, आणि मग या नंबरमुळे काय होईल की जो पॅडी क्रॉप्स आहे पूर्णच्या पूर्ण डिस्ट्रॉय होऊन जाईल. ऑल्सो द नंबर ऑफ टर्शरी कन्झ्युमर्स लाईक स्नेक्स विल डिक्रीज ड्यू टू द लॅक ऑफ फूड, आणि मग जो टर्शरी कन्झ्युमर आहे आपला स्नेक्स, जो फ्रॉगवर फिरून आलेला होता, तर त्याचा नंबर डिक्रीज होईल. आणि कशामुळे? इट इज बिकॉज ऑफ देअर इज deficiency of food or a lack of food in that paddy field as the crops number is declined. Okay, eventually this will disrupt the entire food chain, आणि याच्यामुळे काय होऊन जाईल की जी फूड चेन होती, पॅडी फील्ड, ग्रासहॉपर, फ्रॉग, स्नेक्स, that will be a disrupt and will cause imbalance in the ecosystem, आणि त्याच्यामुळे मग त्या इकोसिस्टीम मध्ये काय होईल? इम्बॅलन्स येईल. ओके, कॅन यू टेल व्हॉट इज इन्व्हायरमेंट? आणि हे आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघू. इथपर्यंत झालं आणि बाय.